हो हो, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, तो रस्त्यावर सर्वांना ओरडून सांगत होता. हे ऐकून कसं तरीच झालं. त्याच्याकडे पाहून तो मनोरुग्ण असल्याचं समजलं. त्याला असं वेड लागायला एखादी मुलगीच कारणीभूत ठरली असेल का? मनात विचारांची वावटळ उठली. काही केलं ते मनातून जात नव्हतं. एव्हाना माझं एका शॉर्ट फिल्मसाठी लेखन सुरू होतेच. ते बाजूला ठेवून मी पोलीस पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये का घेऊन गेले हे पाहून त्याबाबत विचारणा केल्यावर समजलं मॅडम लई डेंजर आहे. हा मनोरुग्ण जरा सांभाळून मर्डर केलाय त्याने असं समजताच मी चपापलेच. सहज मनात विचार आला, त्याच्या प्रेमाला विरोध झाला म्हणून हे पाऊल उचललं असणार. पण नेमकं जाणून घेण्यासाठी पोलीस आणि सोशल वर्कर यांच्या मदतीने त्याची फाईल अभ्यासासाठी मागवली. मला त्याची माहिती मिळाली आणि त्याची रवानगी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये करणार अशी माहिती मिळाली. आत्ताशी अवघ्या 30-35 असलेला तो त्यावेळी 25 वर्षाचा युवक होता. रोज पारावर चौकात बसून मित्रांसोबत टवक्या करणारा तो. त्याचं नाव परशा होतं. दिसायचा आता पत्ता नाही की शिक्षणाचाही. कुठलंही काम न करणारा. त्याउलट ती दिसायला सुंदर देखणी. 10वी शिकून परिस्थितीने गरीब असल्याने टेलरिंग शिकायला जाणारी. तिचं नाव शुभदा. तिला जाता येतं पाहणं इतकंच काम परशा रोज करत असे. तिला मात्र याची खबरही नव्हती. पुण्यातीलच एका खेडेगावात दोघंही राहत होते. पुण्यातील एके खेडेगावात राहणारे परशा आणि शुभदा. रोज ती क्लासला जाताना तो तिला पाहायचा. मित्रांना काही बाई तिच्याविषयी सांगायचा. ती मात्र अनभिज्ञ होती. एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले, शुभदा, अगं तो टपोरी परशा मित्रांना बोलतो, ती शुभदा तुमची वहिनी. हे ऐकून शुभदाला खूप वाईट वाटले. अक्षरशः तिला रडूच कोसळले. उद्यापासून हा रस्ताच बदलून वेगळ्या रस्त्याने जाऊ असा मनाशी निर्धार तिने केला. तिची मैत्रीण बोलली, चालेल. दुसऱ्या दिवशी शुभदा आणि तिची एक मैत्रीण गावच्या मागच्या बाजूला पार होता. तिथून लांब पल्ला पार करत क्लाससाठी निघाल्या. त्या दिवशी परशाला तो रोज जिथे उभा राहत होता तिथे शुभदा दृष्टीच पडली नाही. तो अगदी बेचैन झाला आणि थेट कावराबावरा होऊन तिच्या घराबाहेर जाऊन उभा राहिला. तिला हे समजले तशी ती घरातून बाहेर पडणे टाळू लागली. पण तो आता रोज तिच्या घराशेजारीच उभा राहत होता. तिला त्याची भीती वाटत होती. तरीही एक दिवस त्याने तिला येताना एकटी गाठलीच. तू मला खूप आवडतेस असे जाहीर सांगितले. तिने मौन धारण करून तिथून काढता पाय घेतला. शुभदा शांत, सोज्वळ व सुंदर मुलगी होती. परशा मात्र गुंडागर्दी करणारा टपोरी मुलगा होता. शुभदाने धावतच घर गाठले. परशाला तिचं मौन सहन होत नव्हतं. थोड्याच वेळात तो तिच्या घरी पोहोचला. तशी शुभदा खूपच घाबरली. आता घरी हे सर्व कळलं तर आईबाबांना कसं वाटेल? बिचारी शुभदा दाराआड लपून राहिली. आईने सांगितलं, काय काम आहे? परशा म्हणाला, काकू, मला शुभदाशी लग्न करायचं आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून दुसऱ्या खोलीतील तिचे वडीलही समोर आले. परशा मात्र मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या प्रेमाचा सर्वांसमोर उलगडा करून मोकळा झाला. परशाचं बोलणं झालं. सर्व अवाक झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. पण एक सुज्ञ पालक ज्यावेळी जसं वागतील तसंच शुभदाचे आईबाबा वागले. ते म्हणाले, बाळा, आम्ही इतक्यात शुभदाच्या लग्नाचा विचार नाही केला. आत्ताशी ती 10वी झाली. काही वर्ष तरी लग्न नाही करू शकत. शांतपणे दिलेल्या नकारावर परशाला रिॲक्ट होताच आले नाही. तो तिथून निघाला. मात्र त्याच्या मनात अवखळ वादळ, आक्रदंत होतं. तो तावातावाने पारावर पोहोचला. रिकामा जमलेला 2-3 बिअरच्या बाटल्या आपटून काचांचा खच पाडला. तो अस्थिर बेचैन झाला होता. त्याचं वागणं कधीही सुसंस्कृत नव्हतं. तिथे शुभदाचं क्लासला जाणं पण बंद झालं. तिला त्याची दहशत बसली होती. कुणीतरी प्रेम करतोय ही जाणीव खूप छान असते. पण शुभदा बिचारी लपून राहायची, घाबरायची. जेमतेम कधीतरी मार्केटला जायची आणि लगेचच घरी येऊन राहायची. एक दिवस असंच आई आजारी होती. बाबा भाऊ घरी नव्हते म्हणून भाजी घेण्यासाठी तिला बाहेर पडावेच लागणार होते. परशा आजूबाजूला कुठेही नाही दिसत हे लपून तिने पाहिलं आणि पटकन ती घराबाहेर पडली. भाजी घेतली आणि गजबजलेल्या मार्केटमध्ये परशा कुठेही दिसत नव्हता म्हणून निश्वास सोडला. पटकन ती आता घराकडे वळणार इतक्यात तिथे परशा आला.
तिला भर मार्केटमध्ये त्यानं हातात धरलं. तेवढ्यात दचकलेली शुभदा किंचाळलीच. सर्वांचे लक्ष गेले. काही क्षणासाठी सर्व थबकले. जवळच शाळा, तिथून 5 मिनिटांच्या अंतरावर पोलीस स्टेशन. भर रस्त्यात आणि गजबजलेल्या वातावरणात त्यानं शुभदाला हाताने घट्ट धरून तिचा गळा दाबून धरला. परशाने शुभदाचा गळा आवळून धरला. सर्वांचेच लक्ष तिथे वेधले गेले. शुभदाला त्यांना ओढून गच्च आवळलं आणि लागलीच दुसऱ्या हाताने शर्टातील सुरा बाहेर काढला. लोक पुढे सरसावत आहेत हे पाहून त्याने सरळ शुभदाच्या गळ्यावर सुरा धरला. आरडाओरडा सुरू झाला. तदनंतर विकृती बळावत तिच्यावर राक्षसी प्रेमाचे ओरखडे उमटले. सपासप वार झाले. तब्बल 2 वेळा मानेवर आणि 6 वेळा शरीरावर वार झाले. ती निश्चित रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. एव्हाना पोलीस पोहोचले. हे सर्व काही मिनिटात झाले. त्यामुळे कोणाला काही करता आले नाही. परशा शुभदाला घेऊन जोरजोरात वेड्यासारखा हसत सुटला. पोलिसांनी तिला दवाखान्यात नेले आणि त्याला तुरुंगात डांबले. तिला सरकारी दवाखान्यात मृत घोषित केले गेले. परशा मात्र हसत राहायचा. शुभदा आता कोणाचीही नाही, ती फक्त माझी म्हणून मी तिला संपवलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा समजलं त्या मुलाला घरचे काहीच बॅकग्राऊंड नव्हते. आईवडील लहानपणीच गेले. पडेल ते काम करून सोशिक जीवन जगतानाच अरेरावीपणा केला तर सर्व पटकन मिळते अशा भ्रमात त्यांच्याकडून नकळत टपोरी भाईगिरी सुरू झाली. तो ज्या पद्धतीने सर्व मिळवायचा त्याच पद्धतीने तो आपले प्रेम मिळवायला गेला आणि कायमचे सर्व काही गमवून बसला. अगदी स्वतः जीवापाड प्रेम केले तेही अविचाराने तो गमवून बसला. असे काही अघटित घडले की त्याची दुरुस्ती नाही होऊ शकत. हे सर्व ऐकून सुन्न झालेली मी पोलीस आणि सोशल वर्करला त्याचा आत्ताचं स्टेटस काय आहे हे विचारले तर पोलीस म्हणाले, सुरुवातीला वाटले हे सर्व तो नाटक करतोय स्वतःला वाचवण्यासाठी. मग त्याला मनोरुग्ण म्हणून दाखल करून सर्व चाचण्या केला. तो मनोरुग्ण झालाय. गेल्या कित्येक वर्षात तो फक्त ती माझी, मी तिच्यावर खूप प्रेम करतो इतकेच बोलतो. बाकी जगाचे त्याला काहीही नाही. थोडक्यात त्याचंही आयुष्य त्यानं थांबवलं जागच्या जागी. त्याचं तिच्यावर खूप प्रेम असेलही, पण किती चुकला तो. मनाशी विचार करत असताना खूप अस्वस्थता निर्माण झाली माझ्या डोळ्यासमोर आणि पुन्हा परशा मनोरुग्ण म्हणून पोलीस घेऊन गेले. मी माझ्या केस स्टडीसाठी हाच विषय हाताळायचे ठरवले. आजच्या तरुणांना क्षणात प्रेम होते पण शाश्वत नसते. आपल्या प्रेमात कोणी होरपळतोय का? आणि उत्तर हो असेल तर तिथे सावरावे स्वतःला. मनाशी जोडले गेलो ना तर शरीराने कोणी आपलं व्हावं असं गरजेचं नसतं. पण आजकाल हे समजत नाही. चांगली पिढी आपल्यासमोर आहे परंतु पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत उगाच भावी पिढी भरकटाला लागली आहे. सर्वांनी वेळीच सावरायला हवं. एक परशा मनोरुग्ण झाला पेक्षा तो सुसंस्कृत झाला असता तर शुभदा कदाचित त्याचीही होऊ शकली असती. समाजात दुसरा परशा नको याच विचाराने पालक आणि समाज दोन्हींचे उद्धवन व्हायला हवं. प्रेम मिळवणं याला प्रेम कधीच म्हणत नाही. यालाच एकतर्फी प्रेम म्हणतात. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.